एका पतीनं त्याच्या पत्नीची हत्या केली आणि तिचा मृतदेह एका प्लॅस्टिकच्या ड्रममध्ये भरला आणि त्या ड्रममध्ये त्यानं 50 किलो सिमेंट भरलं आणि ते पूर्णपणे पॅक केलं. त्याच्यानंतर हा ड्रम फेकून दिला. नंतर हा ड्रम पोलिसांना सापडतो. हत्या झाल्याचं कळतं, पण ही हत्या कोणी केली, का केली याचा शोध सुरू होतो आणि यासाठी पोलिसांना किती मगजमारी करावी लागते आणि कशा पद्धतीनं पोलीस त्या मारेकऱ्यांपर्यंत पोहोचतात हे बघणार आहोत आपण आजच्या या भागामध्ये. तारीख आहे 2 जुलै 2024. ठिकाण आहे गुजरात राज्यातलं सुरत शहर आणि सुरतमधील भेस्तान पोलीस आहे. त्यांना एक फोन येतो आणि त्या फोनमध्ये संबंधित व्यक्ती जी आहे ती माहिती देते. ती ऐकून पोलीससुद्धा चक्रावून जातात. त्या व्यक्तीनं सांगितलं होतं की सुरतमधील इकलेरा ते बडोदरा हा जो रोड आहे त्या रोडवरती एक सिमेंटनं भरलेला ड्रम आहे. त्या ड्रममधून एका व्यक्तीचे पाय बाहेर आलेले आहेत. आता ही माहिती पोलिसांना मिळते. पोलीस घटनास्थळी पोहोचतात. आता घटनास्थळी बघितलं, हा जो ड्रम आहे तो रस्त्याच्या आतल्या बाजूला खूप लांब असा निर्जनस्थळी पडलेला आहे आणि त्याच्यामध्ये सिमेंट भरलेला आहे. तो पूर्णपणे पॅक आहे. मात्र ड्रमच्या खालून पाय जे आहे ते बाहेर आलेले दिसत होते. आता पोलिसांनी बारकाईनं बघितलं आणि तो पाय महिलेचा आहे हे लक्षात आलं. मात्र तो जो ड्रम आहे तो ड्रम सिमेंटनं पूर्ण भरलेला होता आणि दगडाप्रमाणे तो घट्ट झालेला होता. आता ते पाय बाहेर आलेले दिसत होते म्हणजे हे तर प्रकरण हे वेगळंच काहीतरी होतं हे समोर येत होतं. मात्र आता ड्रम फोडावा लागणार होता. तो ड्रम फोडून नक्की कोण आहे काय आहे ते पाहावं लागणार होतं आणि यासाठी मग मशिनरी मागवण्यात आल्या आणि कटर मशीननं तो ड्रम पूर्ण सिमेंटनं भरलेला होता तो कापायला सुरुवात केली, तो फोडायला सुरुवात केली आणि हे करता करता अक्षरशः नाकी 9 आले होते. पण अखेर शेवटी तो ड्रम फोडण्यात आला, सिमेंट बाजूला करण्यात आलं आणि त्याच्यामधून त्या महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला होता. आता प्रश्न होता की ही महिला नक्की कोण आहे आणि तिला ह्या ड्रममध्ये का टाकण्यात आलं होतं, तिला कुणी मारलेलं होतं, अशा पद्धतीचे प्रश्न समोर होते आणि त्याची उत्तरं आता पोलिसांना शोधायची होती. पण त्या अगोदर पोलिसांनी ही जी बॉडी आहे ती पोस्टमॉर्टमला पाठवली. फोटो बिटो सगळं काढलेले, पंचनामा वगैरे केलेला आहे आणि पोस्टमॉर्टमच्या अहवालामध्ये माहिती समोर आली की महिलेचा गळा घोटून हत्या करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आता तिची ओळख पटवायचं काम सुरू झालं होतं. आता ओळख पटवणं हे फार जिकिरीचं काम होतं किंवा फार अवघड काम होतं. कारण पोलिसांनी त्या आजूबाजूला म्हणजे त्या भागात कोणी अशा पद्धतीची महिला गायब झालेली आहे का याबद्दलची माहिती बघितली, पण अशी कोणतीही महिला त्या ठिकाणी गायब झालेली नव्हती. त्याच्यानंतर आता पोलिसांनी मग तो जो सिमेंटचा ड्रम होता तर तो ड्रम हा नक्की कुठला आहे काय आहे याच्याबद्दलची माहिती घ्यायला सुरुवात केली. तर हा जो ड्रम आहे तो ड्रम होता केमिकलचा आणि त्या कंपनीचं त्याच्यावर नाव होतं. ती कंपनी होती GACL. तर मग पोलिसांनी त्या कंपनीचे जे डीलर आहेत किंवा त्या कंपनीमध्ये शोध घ्यायला सुरुवात केली. त्या ड्रमबद्दल चौकशी केली आणि मग त्या ड्रमचा सिरियल नंबरवरून मग त्या कंपनीने एका पार्टीला तो ड्रम दिलेला होता आणि मग पोलीस त्या पार्टीपर्यंत पोहोचले, संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचले. त्याच्याकडे गेले, त्याला विचारलं तर त्यानं सांगितलं की हा जो ड्रम आहे तो केमिकल ठेवण्यासाठी वापरला जातो आणि जोपर्यंत त्याच्यात केमिकल असतं तोपर्यंतच या ड्रमच्या आम्हाला गरज असते. नंतर आम्ही तो ड्रम भंगारवाल्याला विकून टाकतो. त्यानंतर मग पोलिसांनी विचारलं कुणाला विकला. मग त्यानं सांगितलं कोणत्या भंगारवाल्याला दिला. त्याच्यापर्यंत पोलीस पोहोचले. आता तिथं पोहोचल्यानंतर मग त्या भंगारवाल्याकडे विचारायला सुरुवात केली. मग आता तो काही लक्षात ठेवतो का की ह्याला दिला त्याला दिला, पण तो एवढे ड्रम आले मग इकडे गेले तिकडे गेले असं सगळं त्याने माहिती पोलिसांना दिलेली होती. आणि एवढं सगळं करत पोलीस त्या सुरतपर्यंत पोहोचले आणि आसपासच्या परिसरामध्ये कोणी ड्रम घेऊन गेलेलं होतं का याची तपासणी केली आणि त्यावेळेस 250पेक्षा जास्त CCTV तपासले. मात्र कुणीच ड्रम घेऊन जाते असं दिसलेलं नव्हतं. आता या सगळ्यामध्ये साधारण 5-6 दिवस गेलेले होते आणि 7 जुलैपर्यंत ड्रम नेमकं कुणाचा हे शोधण्यामध्ये गेले होते आणि नंतर पोलिसांनी ज्या व्यक्तीला तो ड्रम विकला होता त्याच्याबद्दलची माहिती घेतलेली होती आणि त्याच्यामध्ये संजय पटेल नावाचा एक व्यक्ती आहे, त्याचं एक नाव समोर आलं होतं. म्हणजे अनेकांची नावं समोर आली, अनेकांची माहिती समोर आली, पण संजय पटेल याचं सुद्धा नाव समोर आलेलं होतं. मग पोलीस आता त्या संजयच्या घरी पोहोचले तर सुरत या ठिकाणचं पाली जे गाव आहे तर त्या गावामध्ये हा 44 वर्षाचा संजय पटेल राहत होता. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी करायला सुरुवात केली. तर असला ड्रम वगैरे मी तर बघितलं नाही, मला माहीत नाही वगैरे त्यानं सांगितलं. आता पोलिसांना ह्याचा संशय आला की अरे हा असं का सांगतोय, समजा तू ड्रम घेतला असेल तर ठीक आहे ना, सांग ना तू घेतला म्हणून किंवा काय, पण हा सांगत होता मला माहीतच नाही, मी पाहिलाच नाही, मी घेतलाच नाही वगैरे वगैरे. त्यामुळे पोलिसांनी काय केलं, त्याच्या आजूबाजूचे जे CCTV होते ते तपासले आणि त्यावेळेस लक्षात आलं की हा बाबा 8 जुलै रोजी एका
टू व्हीलरवरून हा ड्रम बांधून घेताना दिसत होता आणि त्याच्यानंतर मात्र मग पोलिसांनी पुन्हा त्याच्या घरी पोहोचले आणि आता ऑलरेडी संशय आलेलाच होता की हा खोटं बोलतोय, त्यामुळे पोलिसांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवला आणि आपणच ती हत्या केली हे त्यानं नंतर कबूल केलेलं होतं. पण त्यानं का मारलं होतं, कसं मारलं होतं, तर याच्याबद्दलची माहिती नंतर समोर आलेली होती. आता ही घटना काय घडली होती, तर संजय करसमसी पटेल अशा पद्धतीचं त्याचं नाव होतं आणि त्याच्या बायकोचं नाव होतं धर्मिष्ठा कांतीभाई चौहान. तर ह्या पती पत्नींचं लव्ह मॅरेज झालेलं होतं. दोघंही एकमेकांवरती प्रेम करायचे, एकाच शहरामध्ये राहायचे आणि नंतर त्यांनी म्हणजे लव्ह झालं, मग तर मॅरेज झालं होतं, एकत्र राहत होते. आता याच्यानंतर संजय पटेल जो आहे तो मोलमजुरी करत होता आणि भंगार जमा करण्याचं त्याचं काम होतं. आता लव्ह मॅरेज झाल्यानंतर काही काळ अत्यंत आनंदाने सुखाने वगैरे गेला होता, पण नंतर या दोघांच्यामध्ये वादाला सुरुवात झाली होती. आता पती जो आहे तो बायकोच्या चारित्र्यावर संशय घेत होता आणि त्याला असं वाटत होतं की आपली बायको आपल्या पाठीमागे कोणाबरोबर तरी तिच्या अवैध संबंध आहेत वगैरे वगैरे, किंवा त्याच्या मनात तो विषय आला किंवा अशा काही घटना घडल्या असतील. पण त्यामुळे आता नवरा बायकोमध्ये भांडणाला सुरुवात होते आणि दिवसेंदिवस हा जो वाद आहे तो वाढत चाललेला होता आणि या पतीच्या डोक्यामध्ये नको नको ते विचार यायला लागले होते. आता त्याच्यामुळे हा पण वैतागला होता, ती पण वैतागली होती. आणि त्यानंतर जून 2024 म्हणजे या महिन्याच्या शेवटची ह्या पटेलनं पत्नीची हत्या करण्याचा प्लॅन केलेला होता आणि 1 जुलै 2024ला सकाळी ह्याच्यामध्ये नवरा बायकोमध्ये कडाक्याचं भांडण झालं होतं आणि मग त्यानं बायकोचा ओढणीनं गळा आवळला आणि तिची हत्या केली. हत्या केल्यानंतर मग ही डेड बॉडी लपवायची कुठं, मग त्यानं त्याच्या घरामध्ये एक ड्रम पडलेला होता, त्यानं तो ड्रम घेतला आणि त्याच्यामध्ये त्या बायकोचा मृतदेह टाकला, त्याच्यामध्ये सिमेंट वाळू वगैरे टाकलं आणि त्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचं ठरवलेलं होतं आणि जवळजवळ 50 किलो त्याच्यामध्ये त्यानं ते सिमेंट टाकलेलं होतं. आता सिमेंटनं ते पूर्ण पॅक केल्यानंतर गडबडीमध्ये ड्रमच्या खाली एका कोपऱ्यामध्ये त्या मयत महिलेचा पाय जे आहे ते बाहेर राहिले होते, पण ते काय पतीला कळले नाहीत आणि त्यानं 2 दिवस तो ड्रम आहे तो घरामध्ये ठेवला, चांगला सुकून दिला आणि त्यानंतर सुरत शहरातील इकलेरा आणि वडोदरा हा जो रोड आहे तर त्या रोडवरती निर्जनस्थळी तो मृतदेह म्हणजे ते ड्रम आहे तो टाकून दिला होता आणि त्याच्यासाठी त्यानं 4 जणांची मदत घेतली होती. आता त्यानं त्या लोकांना सांगितलं होतं की ड्रममध्ये मंदिरातील पूजेचं साहित्य आहे आणि ते नदीमध्ये फेकून द्यायचं आहे आणि त्यामुळे लोकांनी तो ड्रम उचलायला मदत केली, टू व्हीलरवरती ठेवला आणि दुचाकीवर ठेवल्यानंतर संजयनं तो ड्रम व्यवस्थित बांधला आणि नंतर टू व्हीलरवरती घेऊन तो त्या रोडवरती गेला, निर्जनस्थळी गेला आणि तिथं त्यानं ते टाकलेलं होतं. आता हे घेऊन जात असताना CCTV कॅमेऱ्यामध्ये सुद्धा कैद झालेलं होतं आणि त्या ठिकाणी त्यानं टाकलं, घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी 2 जुलैला एका व्यक्तीला तो ड्रम दिसला आणि त्या ड्रममधून बाहेर आलेले पायसुद्धा दिसले आणि त्यानं पोलिसांना कळवलं आणि ही घटना उघड झालेली होती. आता पोलिसांनी ड्रम, CCTV आणि या सगळ्याचा तपास करत याच्यापर्यंत पोहोचलेलं होतं. सगळं काही कड्या ज्या आहेत त्या जोडलेल्या होत्या आणि 8 जुलै 2024 रोजी त्या पतीला ताब्यात घेतलं. तर अशा पद्धतीनं एक ब्लाइंड मर्डर होता, पण त्याचा पोलिसांनी पर्दाफाश केलेला होता.